दीदी कशी बसते. ऍक्च्युली मुली ह्या देवीचं रूपच असतात, त्याच्यासाठीच हे कन्यापूजन असतं. आणि आता विवान सेंटरला उभं राहिलं आणि दीदी सगळ्या त्याला राऊंड. आणि ओनर आजची फर्स्ट स्टॉल केकचा इथे अंजीर आणि याचे प्राइस आहेत. तिथे साबुदाणा वडा नवरात्री विशेष आज उपवास पण असो. एक जीव नाईट रायडर्स ग्रुपचे सहसंस्थापक आणि सिनियर सिटीजन अमोल घोडे यांचा वाढदिवस आहे. तरी त्यांचा आपण 2 शब्दात मनोगत घेऊ. ब्रह्मा हे ब्रह्म विष्णू आणि महेश. हॅलो एव्हरीवन, सो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे दिवस 7वा नवरात्रीचा आणि आज आम्ही करणार आहोत कन्यापूजन. आणि कन्यापूजन का करतात हे पण तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत खाली, कारण आज आमच्या बिल्डिंगमध्ये आहेत फूड स्टॉल, कारण 7व्या दिवशी आज फूड स्टॉल ठरवले होते. सो आता चला स्टार्ट करूया व्लॉगला आणि तुम्हाला दाखवतो आम्ही कन्यापूजन कसं करतो या व्लॉगमध्ये. आणि आता सगळ्या कन्या आलेल्या आहेत इथे. हे बघा, ही आहे न्यांदा, रोली, किटी आणि ही रिदू आणि अजून एक येणार आहे, माझ्या मित्राचीच मुलगी आहे. माझं नाव न्यांदा पिंपळापुरे आहे. माझं नाव रिद्धी सोनार. माझं नाव विदिशा विश्वनाथ आहे. माझं नाव आहे सिद्धांशू परिदा. अरे वा, व्हेरी गुड. आणि हा पाठीमागे बसला इथे सगळ्यांचं ऐकतोय. आणि रेखाने इथे तयारी करून ठेवली आहे. ही इथे मम्मीने रांगोळी काढली आहे सकाळी, छान अशी ऑरेंज. आज कलर ऑरेंज आहे ना, त्याच्यामुळे आज ऑरेंज कलरची रांगोळी. इथे सगळे रेडी आहेत आता कन्यापूजनसाठी. विवानने घातलेला आहे कुर्ता, मम्मीने घातलेली आहे साडी आणि रेखाने पण साडी घातलेली. आणि विवानच्या डोक्यामध्ये बघा फुलं आत्तापासूनच, कारण त्याला फुलांबरोबर खेळायचं होतं आधीच कन्यापूजनच्या आधी. सो ऑलरेडी ऑल सेट फॉर कन्यापूजन. आणि इथे शॉर्ट्स बनवायचं चालू आहे, कारण हे रेखाने सगळं सामान म्हणजे हे सगळं गिफ्ट्स असतात ते देणार आहेत कन्यापूजनसाठी. आणि इथे फुल तयारी झालेली आहे. आणि विवान पाया पडतोय, ते काय पाया पडायचं नाहीये. जय जय बाप्पा. आणि इथे मान्या पण आली, आता मान्या पण तयार होऊन आली पूर्ण कन्यापूजनसाठी. सगळे रेडी आणि विवानचा डान्स चालू. दीदी सगळ्या शांत बसल्या, त्याचाच एकट्याचा आवाज आहे. हा जो मुलगा आहे ना, त्याचाच आवाज येतो. आपल्या भारतातील संस्कृतीतील एक अतिशय सुंदर आणि महत्त्वाची परंपरा सांगणार आहे, ती म्हणजे कन्यापूजन. आपण सर्वजण जाणतो की नवरात्र उत्सव हा शक्तीची उपासना करण्याचा सण आहे. ह्या 9 दिवसात आपण देवीची 9 रूपे पूजतो. ह्या उपासनेचा शेवट अष्टमी किंवा नवमी कन्यापूजनाने केले जाते. लहान मुलींना आपण देवीचे रूप मानतो, कारण मुलगी ही निरागस, पवित्र आणि प्रेमळ असते. ती शक्ती, करुणा आणि मातृत्वाचं प्रतीक आहे. म्हणूनच कन्यापूजनाच्या वेळी 2 ते 10 वर्षाच्या मुलींना घरी बोलावून त्यांचे पूजन केले जाते. ह्यावेळी आपण त्यांच्या पायांना पाणी घालतो, त्यांना आसनावर बसवतो, त्यांना फळे, मिठाई, चांगले जेवण देतो आणि छोट्या भेटवस्तूंनी त्यांना आनंदित करतो. शेवटी त्यांच्या आशीर्वादाने आपण देवीचे प्रसाद मिळवतो असे मानले जाते. कन्यापूजनाचा संदेश खूप मोठा आहे, तो म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान. आपल्या समाजाने नेहमी स्त्रीला आदिशक्ती मानले आहे. आई, बहीण, मुलगी ही सगळी रूपे देवीचेच आहेत. त्यांचा सन्मान करणे म्हणजेच देवीची पूजा करणे होय. आजच्या काळात हा संदेश अजून महत्त्वाचा आहे. मुलगा मुलगी भेदभाव न करता दोघांनाही मान दिला पाहिजे, कारण जेथे स्त्रीचा सन्मान होतो तेथे देवीचा वास होतो असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे.
म्हणूनच आपण सर्वांनी ठरवले पाहिजे की फक्त नवरात्रीतच नाही तर दररोज मुलींचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. किटी आज खूप शांत बसली आहे, नाहीतर खूप बोलते ती. मान्या नेहमीच शांत असते. गुड गर्ल आहे, एकदम शांत. आणि ज्ञानता एकदम टॅलेंटेड, आमच्या बिल्डिंग मध्ये टॅलेंटेड आर्टिस्ट आहे. तिचे ड्रॉइंग खूप छान छान काढते ती. आणि रेदू आमची सगळ्यात खोडकर, खूप खेळते, सगळ्यांबरोबर खेळते. स्कूलमध्ये जायचं नसायचं तिला. आम्ही जेव्हा नवीन नवीन राहायला आलेलो तेव्हा रिदू एकदम छोटी होती, तेव्हा रडायची स्कूलमध्ये जाताना. आहे ना रिदू? छोटी होती तेव्हा एकदम. सुपरविजन चाललंय. आणि हा सुपरवायझर बघा काय करतो इथे. सुपरविजन चाललंय. कुर्ता घालून, सेट घालून उभा आहे, बघतोय सगळ्या दीदींना काय करतात. इकडे पप्पा. हे बघ रिदू. आता रेखा करते पूजन त्यांचं. बस बस जा. सो आता गिफ्ट द्यायचे चालू आहे. पाया पडायचं असतं त्यांच्या. ऍक्च्युली मुली ह्या देवीचं रूपच असतात, त्याच्यासाठीच हे कन्यापूजन असतं. आम्ही दरवर्षी करतो हे. आता विवान सेंटरला उभं राहिलं आणि दीदी सगळ्या त्याला राऊंड करतात. क्लॅप्स.
करा आपण क्लॅप करा सगळ्यांनी. अशा प्रकारे सुंदर असं कन्यापूजन झालेलं आहे. मस्त जे पण आता ऑर्गनाईज केलं होतं रेखाने एकदम छान केलं. आणि सगळ्यांना थँक्यू तुम्ही आल्याबद्दल. थँक्यू थँक्यू बोल दीदींना. थँक्यू. 7व्या 8व्या माळ्यासाठी करतात हे कडाकणी आणि थालीपीठ. आज आम्ही कडाकणी करतोय, थालीपीठ उद्या. हे ऍक्च्युली हे कडाकणे का बनवतात हे सांगतो तुम्हाला. कारण कडाकणे हे देवीच्या नैवेद्यासाठी बनवतात आणि आज 7वा आणि 8वा दिवस असतो त्यासाठी. तर आज असतात कडाकणे आणि उद्या असणार थालीपीठ. सो आज तर कडाकणे स्टार्ट आहेत बनवायचे चालू आहेत. आणि ओनर आजची फर्स्ट स्टॉल केकचा इथे स्टॉल काय बटर पावभाजी. ते आहेत नवरात्री डोनट्स. मी सुशांतने केलेला आहे तिथे राईस साठी मसाले भात. आणि सुशांतने हा नवीन टेस्ट अँड हेल्दी नावाचा चॉकलेटचा ब्रँड चालू केला. आणि हे सगळे चॉकलेट्स आहेत, वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. पिस्ता, बदाम, वॉलनट, काजू, गुलकंद, अंजीर, पान. आणि याचे प्राइस आहेत. हे तुम्हाला रिझनेबल वाटत असते तर नक्की इथे ट्राय करू शकता तुम्ही. कसं युट्यूब केलं हो ना. अरे यार त्याला म्हटलं घेऊन जावं की हा मग एक किलो दे. ते साबुदाणा वडा नवरात्री विशेष. आज उपवास पण असो. ठीक आहे. राहुल आला आता केक घेऊन. राहुलने केक आणले की नाही बघू तुला. आणले तिथे. हा बॉक्स रिकामा होता, आता आलेला हो ना. खाओ गरम गरम साबू वडा. याचे प्राइस किती आहे? साबू वड्याची प्राइस बघा. खाऊन झालेला आहे या माणसाचं, सगळं खाऊन झालेलं. सगळे स्टॉल कम्प्लीट झालेले आहेत त्याचे खाऊन. आणि त्यांनी आम्हाला पार्टी पण दिली पावभाजीची. सो आम्ही त्याला साबू वड्याची पार्टी दिली. ओके कधी स्वप्नात आमचे रुपेश अजून येतात. दोन तीन गोष्टी येणार आहेत अजून. मला भैया काय खाल्लं ते सांगा. आम्ही चॉकलेट, मसाले भात, अजून पावभाजी, आणखी काय होतं तिकडे दही वडा. सगळ्यात ऑलमोस्ट सगळे स्टॉल पार पडले. अजून पेमेंट होत नाही. अजूनही पेमेंट होत नाही. आता ते बाहेर गेले. आता पाहूया काय होतं. आणि आता फायनली झालेले झाले. आता स्क्रीनशॉट दाखवायला आलेले नाही झालं. आता होम मिनिस्टरला
अविनाशचं काय झालेलं नाहीये पेमेंट. हँग का झालंय डीप डिस्कशन चालू आहे आणि कमिटीला विचारणार का झालं नाही म्हणून. आणि आता वहिनी करतात पेमेंट, पण काय वहिनींकडून पण पेमेंट होत नाही. अशा प्रकारे साबुदाणा वडा कॅन्सल. साबुदाणावाला असं वाटतं पण वळला तिकडे ते नॅचरल होती रिॲक्शन. आता सेकंड ओनर आली आहे आणि केक ऍडजस्ट करते ती सगळे. अनुष्काने सगळे केक ऑर्डर मध्ये सेट करून ठेवलेत आता इथे आणि तिचे चांगलेच केक खपलेत पूर्ण. इसमें चटनी नहीं ना? नहीं हाँ करा. आणि तिचे पप्पा मुलगी कशी बिझनेस करते बघतातच, प्रॉपर बिझनेस चालू आहे की नाही, कारण ते स्वतः एक बिझनेसमॅन आहेत. कस्टर्ड द्यायला आमचे आयर्नमॅन आलेत. अभिषेक बघा आयर्नमॅन दिसतात की नाही ते चांगले आज दाढी करून आलेत. प्रॉपर त्यांचा कट तुळतुळीत कट मारला. आम्ही जातो कस्टर्ड खायला. कस्टर्ड संपलं पण बहुत टेबल वरती होतं तर कस्टर्ड संपलं आणि आमचा पोपट झालेला आहे. जसा नेहमी होता तसा पोपट झाला आमचा. हा माणूस पोपट करतो आमचा. 3 ओव्हर शिल्लक आहे. 3 ओव्हर शिल्लक आहेत आणि बोला प्रेडिक्शन बोला किती होईल. मॅचची हालत बघा. एवढी चांगली स्टार्ट करून त्यांची वाईट अशा जागेवरची हालत. 165 सट्टेबाजचा चेहरा बघा. आधारस्तंभ आमच्या ग्रुपचे आलेले आहेत शेवटी काका. आणि इंडिया पाकिस्तानची मॅच बघत बसले. आम्हाला सांगतात की बॉयकॉट केली आहे पण तरी पण घरी जाऊन मॅच बघत बसले. बघा आज ते हेच ते काका. अनुभवी नेतृत्व आणि हे भावी नेतृत्व. वैतागलेलं नेतृत्व आपल्या व्यस्त कार्यक्रमातून खाताना आणि हर्षदची मुलगी खेळते आणि हर्षद आता खायला घेतले. वैतागलेलं नेतृत्व. कोणता घेतला. रोस्टेड आलमंड आणि कॅशू. आता विवान आला इथे फूड स्टॉल ला. गाडीवरती बसून ठेवतो. आमचे मित्र अमोल गोडे यांचा काल बर्थडे होता, सो त्यांचा आज बर्थडे सेलिब्रेशन आहे. आणि हे सगळे आमचे मित्र बर्थडे सेलिब्रेशन साठी. त्याला मोकळा करा. आपल्या एकजीव नाईट रायडर्स ग्रुपचे सहसंस्थापक आणि सिनियर सिटीजन अमोल घोडे यांचा वाढदिवस आहे. तरी त्यांचा आपण 2 शब्दात मनोगत घेऊ. त्यात पहिला बर्थडे आहे. आपल्या सोबत बर्थडे सेलिब्रेशन करून कसं वाटतंय हे त्यांनी सांगावं. खरं म्हणजे मी खूप आभारी तर आहे ते, पण त्याच्या आधी सगळ्यांची माफी मागतो. कारण काल ज्या पद्धतीनं सगळ्यांना मला सकाळपासून इतकं म्हणजे भरभरून प्रेम दिलं. खरं पाहिलं तर मी माझ्या आयुष्यामध्ये फार कमी केक कापले एवढे का होत बर्थडेचे, पण माझ्यासाठी स्मरणीय आहे. म्हणजे मी खूप म्हणजे काय म्हणतो आणि सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. थँक्यू. बेस्ट फ्रेंड आहेत हे. 3 बेस्ट फ्रेंड, 3 एकाच वयाचे आहेत. 1 2 3 ब्रह्मा हे ब्रह्म विष्णू आणि हे महेश.
सामान गोड्याला मध्ये घ्या काका. आणि प्रियांश पळाला परत. विवांचं इथे खेळायचं चालू आहे. रात्री 10:30 वाजले तरी पण. सो जस्ट झालेलं आहे. सगळे स्टॉल्स आम्ही बघितले ट्राय करून. 2-3 स्टॉल वरचे आम्ही खाल्लं. म्हणजे पावभाजी आणि साबुवडा वगैरे. खूप मजा केली मित्र वगैरे. आता जातो घरी कारण वाजलेत ऑलमोस्ट 10:15 10:30. तर विवानला पण कंटाळा आला आणि घरी जाऊन मग भेटतो तू. आणि रेखा आणि मम्मीने पण खूप एन्जॉय केला. खाली लेट आले पण टाइमपास केला. टाइमपास झाला त्यांचा. साबू वडा खाल्ला. चॉकलेट्स छान होते. चॉकलेट्स पण छान होते. बॅक टू होम नाऊ. आणि अजून 1-2 जागा एक्सप्लोर करायचे होते. म्हणजे इथे एरियामध्ये देवी एक असते आणि दांडिया पण असतात एका ठिकाणी. तर तिथे पण जायचं होतं पण पावसामुळे काय जमलंच नाही. सगळं पावसाने मूड ऑफ करून टाकलं. पण स्टील आज जे स्टॉल्स होते खूप छान अरेंज केले होते. अरेंजमेंट पण छान होते आणि सगळं टेस्टी फूड होतं. तर मजा आली आज ओव्हरऑल. तर आजचा ब्लॉग हा तुम्हाला कन्यापूजनचा आणि आमच्या सोसायटीमधला फूड स्टॉलचा कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती. तर भेटूया अशाच एक पुन्हा एकदा मजेशीर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.